सुंदर अशी रचना आहे मंदिराची आणि मूर्तीची सुद्धा. आणि बाहेरच्या बाजूला इथे गणपती बाप्पा आहेत. तर इथे लक्ष्मीकांत महाकाली देवस्थान, म्हणजे मला असं वाटलेलं की हे फक्त श्रीदेवी महाकालीचं मंदिर असेल, पण हे लक्ष्मीकांत आणि महाकाली देवस्थान असं लिहिलं आहे. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आत्ता आहेत ना दुपारचे 3 वाजलेत आणि प्रचंड पावसाचं वातावरण झालं आहे. सकाळपासून पाऊस पडतो आहे, कारण की आज आणि उद्या अमावस्या आहे. 2 दिवसानंतर आत्ता श्रावण महिना चालू होईल. तर मी आहे ना आत्ता चाललो आहे राजापूरमध्येच, म्हणजे आत्ता मी राजापूर तालुक्यामध्येच आहे. माझं गाव राजापूर तालुक्यामध्ये येतं, पण प्रॉपर राजापूरमधून थोडं पुढे गेल्यावरती एक परिसर आहे चुना कोळवण. तर तिथे आहे ना एक खूप सुंदर असं मंदिर आहे. ते कुठचं मंदिर आहे ना हे तुम्हाला मी पुढे दाखवेन, तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघालच. तर आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहोत. खूप छान छान असे व्हिडिओ आपण बनवणार आहोत तिथे त्या मंदिराचे, ते तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जी काही माहिती मिळेल मला ती मी तुमच्यापर्यंत पोचवेनच. तर भेटूया आता डायरेक्टली व्हिडिओमध्ये. चला, तर बाहेर पावसाचं वातावरण चांगलंच झालं आहे. फक्त कृपा करू देत की पाऊस नको येऊ देत, कारण की मी आता बाईक घेऊन चाललो आहे. माझे बाईक आहे. सो लेट्स गो. पाऊस पडू देत नको म्हणून थांबलो होतो आणि पावसाचंच आगमन झालं आहे. म्हणजे बोलायची खोटी. आता लगेच जाऊ देत फक्त, नाहीतर परत पाऊस जास्त वेळ पडत राहिला तर मग जायला उशीर होईल. कारण की आता 3 वाजलेत बरोबर. तर मंडळी, आत्ता मी आहे बारसवमध्ये. थांबलो यासाठी कारण की हे जे चिलखत घातलं आहे मी आणि हे हेल्मेट ते काही झेपत नाही आहे. आणि पाऊस पण आता दिसत नाही आहे, ढग तर गेलेले दिसत आहेत. त्यामुळे मी थांबलो आहे आणि हे सर्व काढून जातो. प्रचंड गरम होतं आहे पाऊस पडूनसुद्धा. अजून मला 1.5 तास रनिंग करायचं आहे. हां, आत्ता जरा मोकळं वाटतं आहे कारण की चिलखत काढलं आहे. पाऊस फक्त येऊ देत नको देवाच्या कृपेने. हेल्मेट तर घालावं लागेल, बघू. चला. आणि आज माझ्यासोबत रॉयल आहे. रॉयल ह्याची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेन, आत्ता ना. लेट्स गो. तर मंडळी, आत्ता आपण आहोत आंतरराष्ट्रीय महामार्ग NH66, म्हणजेच मुंबई गोवा हायवे. आत्ता आपण राजापूरमधून तर मी पुढे आलो आणि आता मी या हायवेवरून चाललो आहे. आता मोजून अर्ध्या तासाचं अंतर आहे. अर्ध्या तासामध्ये आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचू. पावसाने साथ दिली आहे, पाऊस पडत नाही आहे. खूप चांगली गोष्ट आहे ही माझ्यासाठी. थोडासा रिमझिम रिमझिम आहे, पण पूर्णपणे भिजवेल असं तर नाही आहे पाऊस. तर ही आहे चुना कोळवण. म्हणजे तसं बघायला गेलं तर मंदरूळ म्हणून येतं, पण चुना कोळवण मॅपमध्ये दाखवतं आहे. सो आता मी मंदरूळच्या कमानीमधून इंटर करतो आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. इथूनच आतमध्ये सवतकडा धबधबासुद्धा आहे आपल्या राजापूरमधला, पण आपल्याला तिथे जायचं नाही, आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. सो आता आपण इथून जाणार आहोत आणि अजून इथून 20 मिनटाचं अंतर दाखवतं आहे. हा इथे हायवे आहे. हायवेच्या इथूनच लेफ्टला घेतलो आहे मी आणि इथून आत जायचं आहे. चला. इथे ज्या गाड्या पार्किंग केलेला बघताय ना, तर इथेच खालच्या बाजूला आहे सवतकडा धबधबा, जो इथून खाली फ्लो होतो. तर इथून आहे सवतकडा धबधब्याकडे जाण्याची एंट्री आणि आपल्याला खाली जायचं आहे, कारण की आपल्याला सवतकडावरती जायचं नाही आहे.
रस्ता जरा खूपच फिकट दिसतोय. तर मंडळी, मी आत्ता आलो आहे जुना कोळवण गावामध्ये. म्हणजे मी तुम्हाला ते सुरुवातीला सांगितलं, आपण मंदरूमधून आत घुसलो, त्या कमानीमधून आत आलो, इंटर केलं. पण हे जे महाकालीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, ते जुना कोळवण गावामध्ये आहे. मी आता तिथे आलो आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. पूर्ण झाडं वगैरे आहेत, सागाची झाडं आहेत, बरीच झाडं आहेत. आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वसलेलं महाकाली देवीचं मंदिर, जे आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत, बघणार आहोत. गाडी पार्क केलं आहे मी इथे, कच्चा रस्ता आहे पुढे. आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया आणि तुम्हाला मी दाखवतो देवीचं सुंदर असं रूप. लक्ष्मीकांत महाकाली देवस्थान. म्हणजे मला असं वाटलेलं की हे फक्त श्रीदेवी महाकालीचं मंदिर असेल, पण हे लक्ष्मीकांत आणि महाकाली देवस्थान असं लिहिलं आहे. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन कशा प्रकारे मंदिर आहे ते. तर मी आता स्वतःच्या हाताने इथे लाईट चालू केली आणि इथे लिहिलेलंच आहे, कृपया गाभाऱ्यात प्रवेश करू नये हुकुमावरून. त्यामुळे मी आतमध्ये तर जात नाही आहे. इथूनच आपण देवीचं दर्शन घेऊया. खूप सुंदर अशी महाकाली आईची मूर्ती आहे. इथे बघू शकता, जय श्री महाकाली प्रसन्न. म्हणजे मला हे मंदिर माहीत नव्हतं की आपल्या राजापूर तालुक्यामध्ये महाकाली देवीचं अजून एक मंदिर आहे. आता या मंदिराचा जो काही इतिहास आहे तो तुम्हाला मी पुढे जाऊन देईन, किंवा कोणाला जर इथे राहणारी घरं आहेत त्यांना विचारेन मी, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. पण हे महाकाली देवीचं मंदिर मला माहीत नव्हतं. आपल्या आडिवरे गावामध्ये महाकालीचं मंदिर आहे, महाकाली देवीचं मंदिर, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. पण हे सुद्धा महाकाली देवीचं मंदिर आणि खूप सुंदर आहे. बघू शकता, जुनं बांधकाम दिसतं आहे. हे खांब वगैरे आहेत, पिलर आहेत मंदिराचे. आणि मंदिराची जी काही रचना आहे त्यावरून तर हे मंदिर खूप जुनं वाटतं आहे, पण खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. तुम्हाला मी अवतीभोवतीचा परिसर दाखवतो. खूप सुंदर असा परिसर आहे. चांगला जोरदार पाऊस आला आहे. भयानक आवाज येतोय पावसाचा. हे किती सुंदर मंदिर आहे बघा. खूप जुनं मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाहेरच्या भागातच एक छोटंसं पाण्याचं तलाव आहे. फार काही खोल नाही आहे,
1-2 फूट फक्त खोल असेल खाली, पण पाणी खूप स्वच्छ आहे, निळं आहे पाणी. इथे सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे देवाची, बघू शकता. आतमध्ये जात नाही आहे मी, कारण की आतमध्ये जाणं योग्य नाही आहे. पण खूप सुंदर अशी रचना आहे मंदिराची आणि मूर्तीची सुद्धा. आणि बाहेरच्या बाजूला इथे गणपती बाप्पा आहेत. पावसाचं वातावरण असल्यामुळे बाहेर पूर्णपणे काळोख आहे, पण पावसातलं जे वातावरण आहे हे खूप सुंदर आहे. ही जी चिऱ्याची पापडी पाहत आहे ना, ही पावसामुळे इतकी बुळबुळीत झाली आहे की जर पाय घसरला तर डायरेक्ट धप्पा. पण मंदिर बघा किती सुंदर आहे. हे सुद्धा एक मंदिर आहे, खूप सुंदर आहे. 2002 मधली याची बांधकामाची इथे तारीख लिहिलेली आहे, 5/6/2002 किंवा 3 आहे, एक्झॅक्ट दिसत नाही आहे अंक तो. आणि इथे खालच्या बाजूला देवी महाकालीचं मंदिर आहे आणि सुंदर तलावसुद्धा आहे. आपल्या कोकणामधील जी मंदिरं आहेत ना, यांची रचनाच खूप सुंदर असते मुळात. आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली ही मंदिरं खूप सुंदर अशी मंदिरं आहेत. आत्ता मी जिथे आलो आहे चुना कोळवणला, आई महाकाली मंदिरामध्ये, तर माहिती घेण्यासाठी मी आजूबाजूला बघितलं, पण घरं बंद आहेत. माझ्या मागे पण एक घर होतं, त्यामुळे मला पूर्णपणे माहिती मिळत नाही आहे. पण गुगलवरून किंवा मला इतर सोर्समधून जर माहिती मिळाली तर मी ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. तर मंडळी, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना, तर बघितलं असाल की देव लक्ष्मीकांत आणि महाकालीचं जे मंदिर आहे ते खूप सुंदर होतं. इतकं सुंदर की कोकणात प्राचीन मंदिरांची जी रचना असते ना, त्या रचनात्मक प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे. आणि खूप जुनंसुद्धा मंदिर आहे. खरं तर मला त्या मंदिराची माहिती घ्यायची होती, पण जवळपास कोणीच तिथे मला दिसलं नाही माहिती विचारण्यासाठी. आणि मी गुगलवरती सुद्धा सर्च केलं, पण त्या मंदिराची मला पुरेशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे मी या मंदिराची माहिती तुम्हाला देऊ शकत नाही आहे. पण नक्कीच यापुढे जर मी कधी परत गेलो तर एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ बनवेन. पण हे मंदिर आहे ना, हे आपल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवण या गावामध्ये आहे, जे सवतकडा जो धबधबा आहे त्याच्या जवळच आहे. खूप सुंदर आणि निसर्गात वसलेलं असं हे मंदिर आहे. बघितलात तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, हे कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ जो कोणी पाहत असेल, त्याला कोणाला या मंदिराची माहिती असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.